मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे आपला जेजुरीचा खंडोबा आणि तुमच्यापैकी बरेच लोक या जेजुरीला आले असतील। त्या जेजुरीमध्ये आज मी तो उभी आहे, दर्शनासाठी आलेली आहे। तर चला मग माझ्याबरोबर पूर्ण जेजुरी दर्शन करूया आणि जेजुरी गडाचा इतिहास बघूया। तर चला। जेजुरीला येण्यासाठी आपण पुण्यातून एसटी बसने सुद्धा येऊ शकतो, 4 व्हीलरने सुद्धा येऊ शकतो आणि गडाच्या पायथ्याशी असं पार्किंगची सुविधा आहे जिथे आपण 4 व्हीलर 2 व्हीलर पार्क करू शकतो। चला तर आपण आता गडावर जाऊ। गडाच्या पायथ्याशी नंदी महादेव आणि गणपतीचं मंदिर आहे। तर पहिल्यांदा तिथे आपण दर्शन घेऊ। चला गणपतीचं दर्शन घेऊ इकडे। चला तर मग आपण पाहू मल्हारी मार्तंडाची सोन्याची जेजुरी। मित्रांनो, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत। भंडाऱ्याच्या पिवळ्या धाम रंगाने उजळून गेलेला जेजुरीचा परिसर म्हणूनच याला सोन्याची जेजुरी असे देखील म्हटलं जातं। गडाच्या काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपल्याला क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे भव्य दिव्य शिल्प असं जेजुरी गडावर दिसते। आपल्या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे हे क्रांतीवीर उमाजी नाईक आहेत। गडावर जाताना आपल्याला 5 मोठ्या कमानी लागतात। कमानी या दगडी बांधकामाच्या आहेत। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे हे शिल्प आपल्याला जेजुरी गडावर पाहायला मिळते। अतिशय सुंदर अशा प्रकारे हे शिल्प उभारण्यात आले। गडावरती आल्यानंतर चप्पल ठेवण्यासाठी हे मोफत असे चप्पलचे स्टँड आहे। गडावरती येताना खाऊची आणि लहान मुलांच्या खेळण्यासाठी जे छोटे छोटे स्टॉल खूप सारे इथं आहेत। गडावर जेव्हा नवीन लग्न झालेले जोडपे दर्शनासाठी येते त्यावेळेस इथे अशी प्रथा आहे की नवरदेव हा नवरीला मानाच्या 5 पायऱ्या उचलून घेतो। चला तर आता मी पण भंडारा आणि प्रसाद घेते। गडावर आतमध्ये जाताना पहिल्यांदा उजव्या बाजूला बानुबाईचं मंदिर आहे, तिथे पहिले दर्शन करावे लागते। बानुबाई ही मल्हारी मार्तंडाची दुसरी बायको आहे। मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी गडाचे हे मुख्य महाद्वार आहे। या महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आपण मुख्य मंदिराजवळ येऊन पोहोचतो। गडावर जागोजागी आकर्षक दीप आपल्याला पाहायला मिळतात। मणी आणि मल्ल या दैत्यांनी भूतलावावर उच्छाद मांडला होता। सर्वसामान्य लोकांना त्यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती। त्यावेळी सर्वांनी मिळून भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकराने खंडोबाचा अवतार धारण करून त्या दैत्यांचा विनाश केला अशी कहाणी आहे। भंडारा खोबऱ्याची उधळत करत दरवर्षी लाखो भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात। चला तर मग आपण आज जाऊ गाभाऱ्यामध्ये देवाचं दर्शन घ्यायला। जय मल्हार। आम्ही इथं नॉर्मल दर्शनाच्या रांगेला उभे आहोत, पण तुम्हाला जर VIP दर्शन घ्यायचं असेल तर त्याची पण सोय इथं आहे। त्याचं 200 रुपये तिकीट आहे VIP दर्शनासाठी। बराच वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर आता आमचा दर्शनाचा नंबर आला आहे, तर चला देवाचं दर्शन करू।
आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाव नाही, त्यामुळे जास्त आम्ही तुम्हाला आतलं काही दृश्य दाखवू शकत नाही. दर्शन घेतल्यानंतर मन खूप प्रसन्न झाले. जेजुरी गडाच्या पाठीमागे उंच डोंगरावर वसलेले कडेपठार हे खंडोबाचे मूळ स्थान आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसादेवी आणि दुसरी पत्नी बानाई अशा होत्या. गडाच्या बांधकामाबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, तर इसवी सन 17व्या शतकामध्ये जेजुरी गडाचे बांधकाम करण्यात आले. त्याचबरोबर मंदिरातील सभा मंडपाचे काम इसवी सन 1637 साली राघुमामाजी या सरदारांनी केले होते. श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी 1735 मध्ये जेजुरी गडाचे पुनर्निर्माणाचे काम सुरू केले होते आणि त्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सुरू केलेले जेजुरी गडाचे पुनर्निर्माणाचे काम तुकोजी होळकरांनी पुढे सुरू ठेवले. त्याचबरोबर इसवी सन 1742 मध्ये होळकरांनी या मंदिराचे दगडी खांब बांधले. सभोवतालच्या तटबंदी आणि तलावाचे काम देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी इसवी सन 1770च्या सुमारास पूर्ण केले. चला तर आपण म्हाळसादेवीचे दर्शन घेऊया. या ठिकाणी म्हाळसादेवी विराजमान आहेत. खरंच या ठिकाणी आल्यानंतर गडाला सोन्याची जेजुरी का म्हटलं जातं हे आपल्याला कळतं. जेजुरी गडाच्या पायऱ्या चढून येताना आपल्याला जागोजागी वाघ्या मुरळी आणि भंडारा खोबरं उडवीत संबळ वाजवणारे सेवेकरी दिसून येतात. चला तर आता दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही गड उतरतो आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार नक्की कमेंट करून लिहा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.